आपण आता झरी आणि हे जानवळ ह्या रस्त्यावरती तो उभा आहोत. तर माणिकगंजचा इथला पॉईंट सापडला आहे आपल्याला. हा रस्ता जानवळला जातो, हा झरीला जातो आणि हे माणिकगंज इकडे बेलगावला जातो आणि ही इकडं फतू बुतखेरी तांडा म्हणून आहे, 2-3 किलोमीटर आहे. आपण त्या लास्टला पॉईंट आले रेल्वे लाईन कशी गेलो होतो जानवळच्या, ते इथं असा आला. ह्या पॉईंटवर 2 किलोमीटरच्या येण्यासाठी मला 20 किलोमीटरचा जानवळून वळसा घालावा लागला. आता हे नेमकं झरी बारकी झरी आणि मोठी झरी ह्याच्या शिवावर आहे. हे आता हा माणिकगंज जो आहे तो ह्या दोन्हीच्या शिवावरती आहे. आणि आता इथं तळ झरीचं साठवण तलाव झालं आहे, पट्टी किंवा झरी, त्याच्यामुळे ह्या तळ्यामुळे हे आडलं आहे आणि त्याच्या पुढे बेलगावला जातं आहे माणिकगंज असं लोक म्हणतात. तर आता ते बघूया. हे इकडं जानवळ जातो, हा इकडं मोठ्या झरीला, नवकुंडाच्या झरीला. हे आपण जे लास्ट तिकडं पॉईंट वडवळच्या जवळचं रेल्वे स्टेशन जवळचं बुतखेरी तांडा म्हणून जे होता तिथून आलो इथं. तर इथं हे 20 किलोमीटरचा वळसा झाला, पण ॲक्च्युअल हे मधून 2 ते 3 किलोमीटर अंतर. आता हा माणिकगंज सध्या अस्तित्वात दिसतो. हा गेला आहे त्या तळ्यामुळं, आडला आहे तिथं आणि पुढे चालू आहे. आणि हा इकडे त्या बुतखेरी तांड्याला गेला आहे. त्याच्यामुळं ह्या इतक्या पॉईंटपर्यंत आपण आता झरीपर्यंत ह्याचा माणिकगंजाचा पाठलाग केलेला आहे. सध्या इकडं बारके झरीचं शिव आहे, इकडं मोठी बुद्रुक नवकुंडाची झरी, इकडं बारकी झरी, असं ह्या दोन्हीच्या शिववरून. आणि मग तिकडं ते मागी वडवळ आणि जाळवळच्या शिववरून ह्या 2 झरीच्या शिववरून माणिकगंज हे झरी जानवळ रस्त्यावरती येतो. आता ह्याच्या पुढचं आपल्याला माणिकगंजाचं अभ्यास करायचा आहे. इथंपर्यंत माणिकगंज आपल्याला सापडलेला आहे.